द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आजचा दिवस क्रमांक शेवटचा तिसरा आणि या तिसऱ्या दिवसात पहिली मॅच अर्थातच लायन्स 11 कांबा वर्सेस चलो शिर्डी 11 कांबा. गेम इज ऑन. लेट्स प्ले. 3 2 1 0. ऑन साइडला वळवलाय, फुल करत असताना स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भागेशच्या बॅटमधून चौकार. साईनाथ ठाकरे यांना एक प्रश्न नक्की असेल की तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफला प्लेयर ठेवलेत, मग तुम्ही शॉर्ट बॉल का टाकताय? कारण जर तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफला प्लेयर ठेवलेत, यावेळेस पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेगला क्लिअर करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्याच बॉलवरती हा दुसरा खणखणीत प्रहार षटकार. याच दरम्यान राजशेठ विषयांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मेकॅनिकल इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. बंटू शेठ जोशी यांच्या वतीने देखील सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर साईनाथ ठाकरे यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा फलकावरती पाहायला मिळतील. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला अजून एक खणखणीत 4 धावांसाठी हा ब्रिलियंट स्ट्रोक चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. पहिलं षटक साईनाथ यांचं पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकाचा विचार केला अप्रतिम बॅटिंग भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून भागेशची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून तशीच बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि पुन्हा एकदा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बागेचा क्लास. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. चौका. च्या वर धावा देतात. इथे देखील पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी होतीये. डिसिजन कुठेतरी चुकलेला पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. याच दरम्यान रुपेश गायकर यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम रुपेश दादा, आपलं सहर्ष आणि ससने असं स्वागत आहे. पुढील मॅच मध्ये जे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असेल, दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये साईनाथ यांच्या विरोधामध्ये प्रतियाला चढवला जातोय. एक प्रश्नचिन्ह पाहायला मिळतो. जर साहिल सारखा गोलंदाज तुमच्याकडे आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही साहिलला पहिलं षटक का नाही दिलं? कारण पहिल्या षटकामध्ये साहिलने जर विकेट टेकिंग गोलंदाजी केली असती, कुठेतरी बागेशचा विकेट घेतला असता, तर इतक्या धावा देखील झाल्या नसत्या. मात्र इथे आपण पाहतो चौकार, एक षटकार आणि एक सिंगल आली. अजूनही पहिले षटक
मार्गस्थ पाहायला मिळतोय. स्ट्रोक फसलेला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. धक्का बसलेला आहे. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना लायन्स 11 कांबा या संघाला फलंदाज विवेकची खेळी संपुष्टात. विवेक बॅक टू दी पवेलियन. पावशे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससने असं स्वागत. जल है तो जीवन आहे असं आपण म्हणतो, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो असे आमचे दादा, आणि त्यांचं करूया क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. बजरंग दादांची देखील उपस्थिती ते पाहायला मिळते. ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण वळतोय. थोडंसं स्पीडअप करणं अनिवार्य असेल. षटक्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. साईनाथने पहिलं षटक का घेतला हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर आता साहिल आपल्याला पाहायला मिळेल. ज्या साहिलने पहिल्या तिन्ही मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, 2 स्पेलमध्ये 10 पेक्षा जास्त धावा खर्च केले नाही, असा साहिल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती तयार होते. मात्र वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. रिक्वेस्ट करतोय भागेश, आपण देखील टीम मॉडेल घेऊ नका. वे वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. चला लवकरात लवकर वे वाचवा. भरतदादा जोशी आणि बंडूदादा जोशी यांच्या माध्यमातून सकाळच्या नाश्त्याची सोय झालेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. बॉलिंग मार्क वरती साहिल पाहायला मिळतात. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. ओटीटी ओदी टॉप मारेला स्ट्रोक. चेंडू सरला डीप मध्ये. क्षेत्ररक्षकात चूक होती. बॉल सीमा पार कव्हरला क्लिअर करत 4 धावांसाठी येतोय हा कणकणीत चौका. फलकावरती 23 रन ऑन द स्कोर कार्ड. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक चौकार गेला होता, मात्र त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळेल साहिलचं देखील. डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर पहिल्यामध्ये 19 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला. एक विकेट नक्कीच साईनाथ यांनी घेतली. मात्र जर पहिल्या षटकामध्ये तुम्ही साहिलला प्राचारित केलं असं थोडंसं चूक झाली असती. ती मात्र कमी आपल्याला पाहायला मिळाली असती जी चूक साईनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र साईनाथ यांच्याकडे कॅलिबर आहे. त्यांच्या माध्यमातून एक विकेट देखील कॅरी झाली आहे. सध्याच्या स्थितीला ऋतिक आणि भागेश ही जोडी पाहायला मिळते. ह्या दोघांना जर आउट केलं तर मी म्हणेल पुढे जे बॅट्समन येतील त्यांच्यासाठी थोडंसं कठीण होऊ शकतो बॅटिंग करत असताना रन बनवणं. मात्र यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट मध्ये. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. सातत्याने जर पाहायला गेलं तर अनुजी मिश्रा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल सोय जी मात्र करण्यात आलेली आहे. त्यांचं देखील मनापासून मानेल कांबा प्रीमियर लीगच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. अजून एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फलंदाजच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. एक टप्पा घात असताना काव कॉर्नरला क्लिअर करत चौका. थँक यू सो मच. 30
धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळतीये. भागेशची बॅट आता तापली आहे, यात काही शंकाच नाहीये. इथे यष्टीरक्षक बीट होतोय. वाईट प्लस 22 धाव, एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. फुलटा चेंडू होता, फलंदाज होतोय बीट आणि त्यानंतर एस्टनचा वेग घेणारा चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणत असताना लागतोय दुसरा झटका. बॅटिंग करत असताना लायन्स 11 कांबा या संघाला फलंदाज. ऋतिकची केस संपुष्टात. ऋतिक बॅक टू द पवेलियन. याच दरम्यान रमेश विषय यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल मामांना आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि सस्ने असं स्वागत आहे. याच दरम्यान जेपी पॅनलचे सर्वा जय पवार सरांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्यासमोर टिंबे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. थोडंसं युनिक गॉगल आपल्याला जय सरांचं पाहायला मिळतोय. ट्रेंडिंग वरती असलेला विषय जेपी पॅनल आणि ट्रेंडिंग वरती असलेला विषय आमचे जय सर आहेत. करंट न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र करंटच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आमचे रमेश मामा त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससनी असं स्वागत. मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल की नाही हा प्रश्न असेल आणि येस कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चिकी सिंगल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक अशा परिस्थितीमध्ये दुसरं कंप्लीट होतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 33 धावा धावफलकावरती. रमेशजी विषय साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विचार केला तर आमचे क्लासमेट राहुल यांचे वडील आहेत डॉक्टर राहुल. खरं तर आम्हाला राहुल बोलायची सवय, कारण आम्ही एका वर्गातले आहोत, एकाच बेंचवरती बसायचो. त्यानंतर राज भोईर असेल, आम्ही सर्व एकाच वर्गातले असायचो. मात्र आज जर पाहायला गेलं तर डॉक्टर राहुल यांचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहू शकतो. सायनाथ भाऊ चालवायची, थोडंसं स्पीडअप करा 1 वाजेपर्यंत. यानंतर होणारे जे 2 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. विनंती असेल दोन्ही टीम्स लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं आहे. आज वेळ घेऊन चालणार नाही. संघ अनुपस्थित असेल, थोडा लेट केलं तर कमी षटकांच्या मॅचेस. आणि मी हे बोलत नाहीये, संतोष दादा सुरेशे म्हणतात, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम असेल डायरेक्ट त्यांच्याशी कॉल करायचा. ओव्हर नंबर 2 कंप्लीट होत आहे. टीमची टोटल पाहायला मिळते 33 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कट करायचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. स्वतःवरती विश्वास भागेश दाखवतोय. भागेश म्हटलं तर एक अप्रतिम असं खेळाडू आहे. सातत्याने पाहायला गेलं तर वैभवचा विचार केला गुड लेंथ वरती हिट करतोय. त्यानंतर रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राइज होतोय. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, एका पोझिशन साठी 2 किंवा 3 संघ असतील तर आपण सुपर ओव्हर खेळवण्यात येणारे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी वाईड होती. ॲक्युरेट फेकी असती तर इथे 2 धावा देखील कंप्लीट नाही होऊ शकल्या असं. मात्र थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली. कंप्लीट झाल्या तोपर्यंत 2 धावा आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे
36 या आकड्यावरती 36 रन ऑन द स्कोर कार्ड. 50 धावेंच्या आतमध्ये थांबवणं गरजेचं असेल. 50 धावेंच्या आतमध्ये जर तुम्ही या संघाला थांबवलं तर मात्र मॅच मध्ये कुठेतरी कलाटणी मिळू शकते. यावेळेस कॅच ड्रॉप होतीये. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती. जो भागेश या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा बनवल्या तसा भागेश, आणि त्याला मात्र झेल मध्ये जीवनदान मिळत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड RCS 11 आणि SSK 11 दोन्ही टीम्स लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचे. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करताय. जजमेंट सुरेख आहे. कंप्लीट केली जाते सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. सातत्याने रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आपल्याला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. 12th मॅनचा जर विचार कंप्लीट होत असताना बंडू, आता तुम्ही किती नाही बोलले तरी समोर संतोष जात आहेत, ते काय ऐकणार नाहीत. शुभ सन्मान जो मात्र केला जातो. अतिथी देवभाव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा, आणि ती सन्माननीय बजरंगजी पावशे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हरिभक्तीपरायण सन्माननीय बजरंगदादा पावशे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र इथे होणार आहे. विनंती असेल सन्माननीय बजरंगदादा पावशे साहेबांना आपण आपले शुभ सन्मान जो मात्र इथे करायचं. यानंतर अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. उद्योजक, समाजसेवक आणि एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचे आमचे रमेश मामा विषय यांचं देखील आपण शुभ सन्मान सो मात्र मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करणार आहोत. सातत्याने विचार केला तर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती ज्यांच्या स्मित हास्य, शांत स्वभाव म्हणून ज्यांची ओळख आहे. मात्र मुलांना वेल एज्युकेटेड आपल्याला पाहायला मिळतात. एक डॉक्टर आहे आणि एक आय थिंक फार्मसी, येस फार्मसीच्या क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे टेन्शन नाही काही. दोन्ही मुलं एकाच क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रमेश मामा विषय यांचं देखील शुभ सन्मान केलं जात आहे. चांगला चेंडू होता, लाऊड अपील केली जातीये, फिंगर अप होत असताना पाहायला मिळेल, आणि फलंदाज जो मात्र बाद होतोय. 85 बाद घालायचं नाहीये मात्र
तसं पण विचार केला तर आज 40+ चे सामने, त्यामुळे गरमागरमीचा मॉल असा पण होणार आहे, त्यामुळे टेन्शन नाहीये काही. राज यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. राज विषय म्हटलं तर चेहऱ्यावरती गॉगल देखील आहे. इथे देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय, कॅचची संधी होती, एफर्ट चांगला पाहायला मिळतोय, मात्र दुसरी झेल इथे सुटलेली आहे. भागेशची दुसरी झेल सुटलेली पाहायला मिळतीये. थोडीशी अवघड कॅच होती, मात्र कॅच भागेशच्या 2 कॅचेस सुटलेल्या पाहायला मिळत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. टिंबी सर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ॲज ऑफिशियल असतील. गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, फटका चांगला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करणार होता भागेश, मात्र स्ट्रायकर एंडवरतून नकार आला आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. टीमची टोटल 44 वरती जाऊन पोहोचली आहे. RCS विपक्ष SSK11 असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने चेंडू टप्पा खातोय, त्यानंतर बळण घेतोय आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळतोय. चलो शिर्डी संघासाठी डू ऑर डाय मॅच ही आहे, कारण ही मॅच जिंकले तर सरळ 1 ट्रॉफी घरी, मात्र मॅच हारले तर खूप जास्त संघर्ष त्यांचा पाहायला मिळेल. यावेळेस देखील फिल्डिंग चांगली होती. दरम्यान एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. एका चेंडूसाठी अजूनही शिल्लक 45 धावा फलकावरती पाहायला मिळतात. भरतदादा जोशी आणि बंटूदादा जोशी यांच्या माध्यमातून सकाळच्या नाश्त्याची सोय जी मात्र आम्हाला झालेली आहे, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार मानेल. म्हटलं जातं अन्न देवता सुखी भव, ज्याच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये नाश्त्याची सोय झाली. अशा बंटूदादा जोशी यांचं देखील मी आभार मानेल. याच दरम्यान प्रशांतदादा पवार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सुस्ने असं स्वागत. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. टीमची टोटल षटक क्रमांक कंप्लीट झाले 4. 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 46. जर विचार केला भागेश 39 वरती खेळतोय. 17 चेंडू आणि 39 अशी कामगिरी भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला टीम हर्डल घेऊ नका. चलो शिर्डी 11 टीम हर्डल घ्यायचं नाहीये. आय थिंक दीपक आपल्याला पाहायला मिळते, ज्या दीपकने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवलं होतं आणि 1700 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. राज विषय मल्टी टॅलेंटेड, कधी कॅमेरा वर्क सांभाळतो, कधी डीजे ऑपरेटिंग करतो आणि उच्च शिक्षित आहे देखील त्याची ओळख आहे. इंजिनियर देखील आहे, व्हिडिओ एडिटिंग देखील करतो. राज क्रिएशन यांचा विचार केला तर लग्नपत्रिका डिझाईन करून भेटतील, वाढदिवस असेल, सण उत्सव असेल, राजकीय डिझाईन्स देखील करून भेटतात. दीपक आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये जो हिरो होता 1700 रुपयाचं कॅश प्राइज याच दीपकला मिळालं होतं. मात्र या मॅच मध्ये कशी कामगिरी करतोय बघणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळेल आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते 48 वरती. इंडिव्हिज्युअल 41 वरती खेळतोय. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. चेंडू झाला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाली. गुलाब पावशे यांच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. मेतील धावा 4 चौकार.
आता जर्सी घालून यावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो आणि 50 कंप्लीट होते. बागेश एकदा बॅटचा फेस ओपन करायचंय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीये. सातत्याने ज्या वेळेस बागेश मैदानाच्या आतमध्ये उतरतो, मैदानाच्या आतमध्ये धावेंचा पाऊस पडत असताना पाहायला मिळतो आणि बागेशच्या बॅटमधून येतोय अजून एक गणाघाती प्रहार, षटकार. तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय तोपर्यंत. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 60 धावा फलकावरती लागल्यात आणि आता मी म्हणेल एक फायटिंग टोटल उभं राहिलं, यात काही शंकाच नाहीये. दुसऱ्या इनिंग मध्ये सायनाथ असतील, त्यानंतर पाहायला गेलं तर सागर असतील, यांच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये दारमदार पाहायला मिळेल आणि SPK संघाला देखील आता जर्सी घालून यावी लागेल असं मला वाटायला लागलंय. तू फिल्डिंग कर. पुन्हा एकदा फटका अप्रतिम पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी भागेशचा तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. अनुज शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कॅश प्राइज आलेला. धावा होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने 68 धावा, 68 रन ऑन दी स्कोर कार्ड. 69 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. RCS आणि SSK दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्यात 68 धावा, 69 धाव्यांचं लक्ष मैदानावरती चेज करावं लागेल. आणि आता दोन्ही संघ RCS आणि SSK म्हणजे चेतन विपक्ष अनिकेत अशी लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. RCS 11 यस, त्यांचे कॅप्टन उपस्थित नाही आहेत. चेतन बेलवले आणि अनिकेत बेलवले, दोघं भाऊ, लवकरात लवकर या. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान उद्योजक आणि समाजसेवक SSK 11 संघाचे संघ मालक, एक जबरदस्त व्यक्तिमत्व उमेश शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. वेलकम दादा, सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शिव आणि शंभू बैलाचे मालक उमेश शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला, विनंती असेल दोन्ही संघांना मॅच थोडंसं फास्ट फॉरवर्ड आपल्याला करायचे. सायंकाळच्या सत्रामध्ये
आपल्याला भरपूर सारे मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेला वळणार आहोत. आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेला वळणार आहोत, जिथे दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईंट होतील. अनिकेत आणि चेतन आणि संतोष शेठ सुरेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चेतन मधून ये मैदानाच्या मधून एवढा गोळका घालून नको येऊ. टॉस मात्र केला जातो. एका बाजूला अनिकेत बेलवले, दुसऱ्या बाजूला चेतन बेलवले. दोन्ही बंधू एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय RCS 11 या टीमने. चेतन टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सांगायचं आहे. पेंडिंग वरती डिसिजन आहे. समोर जर पाहायला गेलं तर अनिकेत पाहायला मिळतो. घरी देखील युद्ध होत असेल, आता मैदानाच्या आतमध्ये देखील युद्ध पाहायला मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं तर डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जो संघ जिंकेल तो सरळ पाहायला गेलं तर प्ले ऑफ मध्ये दाखवलेल, मात्र जो संघ हारेल त्याचा प्रवास इथून समाप्त होईल. काय म्हणशील एकंदरीत स्ट्रॅटेजी काय? आता आम्हाला जिंकायचेच आहे. आम्ही फुल प्रयत्न करू क्वालिफाय होण्यासाठी. समोरचा संघ जर विचार केला SSK 11 संघ बल्लाढ्य संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये काही वेगळी स्ट्रॅटेजी बनवली आहे का? काय नाही, आम्हाला आता खेळ दाखवायचे, दुसरं काय नाही. अनिकेत थांब इथेच. अनिकेत इथेच थांब. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. अनिकेत लवकर ये. टॉस अनिकेत हारलाय. टॉस जर तू जिंकला असेल तर तुझा डिसिजन काय होता? फिल्डिंग केली असते आम्ही पण. आता डिसिजन काय ते तर माहित नाही, मात्र समोर जर पाहायला गेलं तर चेतन आहे, तो देखील चांगला संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल त्या संघाविरोधामध्ये? आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि एक अजून एक मोठा प्रश्न आहे. पाहायला गेलं तर तुमच्या संघाचा विचार केला उमेश ठाकरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. एक मॅच हारले देखील होते, तरी देखील प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून दिला जातो. काय म्हणशील उमेश दादांबद्दल? उमेश होता आम्हाला सपोर्ट करतो, बोलतो मॅच तुम्ही जिंका बोलतो. आणि प्रत्येक मॅच बघायला येतो उमेश, पुरी मॅच बघत असतो. एकंदरीत कांबा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. सीझन क्रमांक 5 आमचे सागर दादा असतील, प्रवीण दादा असतील, रुपेश दादा असतील, विकास दादा असतील, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी ज्यामध्ये साय दादा देखील असतील, कुणाल देखील असेल, सर्वांच्या माध्यमातून मेहनत खूप सारी पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन तर सुंदरच केलेलं आहे. तर हा होता अनिकेत. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते. RCS 11 टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग वरती आहे. ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. 69 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. याच दरम्यान विकास शेठ देवकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ऑनगोईंग मॅच. एका बाजूला चलो शिर्डी 11, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय लायन्स 11 कांबा संघ. ज्यावेळेस सामन्याला होईल सुरुवात मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस म्हणून ज्यांची ओळख असे प्रसन्न चव्हाण सर, ज्यांच्या माध्यमातून आपण पुढील सत्र ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेला. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला बॉल विवेक बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला वळवलाय, मिस्टेक झाली आहे जरूर. मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर होते, डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला, मात्र ऑन स्टंप फेकी नव्हती. ऑन स्टंप फेकी असती तर सागर फ्रेम मध्ये देखील नव्हते. पॉपिंग क्रीज दूरची बात. फ्रेमच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. 69 69 धाव्यांचं लक्ष्य. यावेळेस देखील सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. सागर दादा खरं खरं सांग,
हे 3 दिवस झोप लागली आहे का? तुला पण असं वाटत असेल, सर्वांना वाटत असेल एकदाची संध्याकाळ होऊ दे. कारण कधी पण कांबा गावात बॉम्ब फुटू शकतात, कधी पण अंधाधुंद फायरिंग होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र मिस्टेक जरूर झाली आहे. फलंदाज होतील नाही 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 बाद. मिस्टेक जरूर झाली मात्र बाद केलं नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. साईनाथ ठाकरे, सागर लोखंडे हे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला वळवलाय, स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक आणि बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कांबा गावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा KPL ब्रँडेड चौकार. याच दरम्यान संजू देखील उपस्थित झालाय. संजू देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. कुणाल करकर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक. ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील किरण, फक्त बनतील दर्शक. बॅक टू बॅक सागरच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत चौकार. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील भागेश, कॅचची संधी, कॅच कंप्लीट आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. सागर लोखंडेच्या खेळीचा होत असताना अंत. ही कॅच नाही, ही मॅच आहे जी पकडली आहे भागेशने. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना चलो शिर्डी 11 या संघाला. जे आमचे लहान चिमुकले आहेत, आपण ठीक आहे आता बसू शकता. आता पाहुणे नाही आहेत, जसे पाहुणे येतील आपण विनंती असेल तसं बसायचं नाहीये. आता बसू शकता कारण पाहुणे नाही आहेत. मात्र आपण पाहू शकतो व्यासपीठावरती आमचे मामा रमेश मामा विषय देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या फलकावरती असताना 11 गडी गमावलाय हा पहिला. आता आपल्याला पाहायला मिळतील साहिल 3ऱ्या क्रमांकावरती. साहिलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. युवराज भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांची देखील आहे, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. आमचे सागर दादा, त्यांच्या डोक्यावरती फार जिम्मेदारी आहे. प्रवीण दादा सध्या अनुपस्थित आहेत, मात्र थोड्या वेळात त्यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आमचे विकास दादा निश्चित, त्यांना तर झोपच लागत नाही.
7:30ला त्यांचा कॉल असतो. मला असं वाटतं कॉलच उचलावा नाही आणि कॉल उचलत पण नाही. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतील चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. मिळेल जी मात्र सिंगल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13 या आकड्यावरती. 69 एकूण 70 धावा आणि धावेंचं पाठलाग करत असताना कुठेतरी थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते. साई निधी 11, त्यानंतर SPK सुपर किंग्स आणि चलो शिर्डी 11 कांबा हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. जर लायन्स 11 संघ जिंकला तर चलो शिर्डी 11 कांबा संघ जर जिंकला तर आपल्याला चलो शिर्डी 11 कांबा संघ गो थ्रू पाहायला मिळेल इनटू दी प्ले ऑफ्स. आता त्यासाठी मी म्हणेल भरपूर मेहनत इथे करावी लागेल. बंटू शेठ जोशी साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या नाश्त्याची सोय झाली, त्यांचं पण कौतुक करू. तसेच विलास शेठ हिंगोळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर येस, आपण टॉसच्या दिशेला वळालो होतो जिथे टॉस देखील झाला. मात्र डिसिजन पेंडिंग होता RCS 11 संघाचा. मात्र आता डिसिजन आलाय की टॉस जिंकलाय RCS 11 संघाने. डिसिजन त्यांचं फिल्डिंगचं असेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय SSK 11 या संघाला. काबलेस देखील मिळतील एक्स्ट्राच्या धावा. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावत असताना ऑन द बोर्ड 16 धावा या फलकावरती आहेत. षटकामधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील चांगला बॉल आणि यष्ट्यांच्या मागे बघा टीमचे पुरस्कर्ते आणि चॉकलेट बॉय सुमित शेठ सोरगे आपल्याला पाहायला मिळतील. स्टाईल मध्ये टेक करत असताना बॉल. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती. पुढील मॅच चेतन बेलवले विपक्ष अनिकेत बेलवले अशी आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त मुकाबला तो देखील रंगत असताना आपण पाहणार आहोत. मात्र तुर्तास मैदानावरती जो मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो, एकीकडे अनंत शेठ ठाकरे साहेबांचा संघ अर्थात चलो शिर्डी 11 कांबा, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील सुमित शेठ सोरगे साहेब, आकाश शेठ भगत साहेब यांचा संघ लायन्स 11 कांबा असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं, ही नम्रतेची विनंती असेल. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय ही मॅच जर आहे ना लायन्स 11 जिंकला अजून आपल्याला मॅचेस वाढतील, 2 मॅचेस वाढतील. नाही वाढल्या पाहिजेत, काय हरकत नाही. तुषार भगत यांच्या मतीने सुवर्ण संधी असेल. गौरव भगतने जर 3 विकेट घेतले तर 1000 रुपये. सलगचे 3 बॉल 3 विकेट. मात्र सायनाथच्या बॅट मधून इथे चौकार आलाय. 4 धावा. गुड शॉट. भोईर साहेबांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल, ती म्हणजेच गौरवसाठी
3 बॉलमध्ये 3 विकेट. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. 3000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 20. अजून एक गडी गमावलाय. आता हा संघ आपल्याला बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. दुसरीकडे लायन्स 11 हा संघ फ्रंट फुट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग भागेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये लीडिंग रन स्कोरर भागेश आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला बळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिरता धारण करत असताना. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲट 21. 21 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. गौरव थोडासा एक्सपेरिमेंट करत आहेत. एक्सपेरिमेंट त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत, कारण भरपूर साऱ्या धावा आहेत. अशा वेळी ते एक्सपेरिमेंट करू शकतात. भागेश आले जवळ, टीमचे कॅप्टन आहेत, सांगत असताना की एक्सपेरिमेंट केलं नाही तरी चालेल, बेसिकने स्टिक राहा आणि लवकरात लवकर ओव्हर देखील कंप्लीट कर, असं म्हणत असताना काही कान मंत्र देत आहेत. ओरडप्याचा बॉल चेंडू हवेमध्ये होता, पडलाय नोमॅन्स लँड मध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 24. 24 या आकड्यावरती. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय, मात्र डीप मध्ये फिल्डर फटका फसलाय. मात्र बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत आज चौकार. आणि एक विशेष सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचू इच्छितो. संतोष शेठ सुरोशे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी चलो शिर्डी 11 कांबा संघासाठी असेल. ती म्हणजेच हा सामना जर जिंकला, नाणेपाड्याला 2 गुंठा जमीन जो खेळाडू जिंकून देईल त्याच्या नावावरती. कागदपत्र जमा झालेले आहेत. जैसा बोले तैसा चाले याची वंदावी पाऊले असं नेहमी म्हटलं जातं. जो संघ जिंकेल, म्हणजेच चलो शिर्डी 11 कांबा संघ जर जिंकला तर जो संघ आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच चलो शिर्डी 11 नाही, लायन्स नाही, चलो शिर्डी 11 कांबा या संघाचा जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याला 2 गुंठा जमीन. क्या बात आहे. असं वाटतं आताच धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. विजयासाठी अजून 2 षटकं, मला वाटतं 40 धावा, 40 धाव्यांची आवश्यकता आहे 2 षटकांमध्ये. 12 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. विकास दादा बोलतील की आता असं वाटतंय की मीच जर्सी घालून जायला पाहिजे होता, 2 गुंठे जमीन नाणेपाड्याला भेटली असती. यावेळेस जबरदस्त झेल पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. वैभवच्या खेळीचा अंत 29 या आकड्यावरती. गडी गमावलाय 3रा. बॅटिंग करत असताना चलो शिर्डी 11 कांबा संघाने. पुढे सरकते धावसंख्या फलकावरती.
पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय चांगला बॉल. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना साहिल मैदानावरती आलेले आहेत. आता ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. एकच चेंडू त्याने फेस केला, एक धाव त्यांच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. फुटबॉलचा खेळ झाला. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सिली स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये. वसंत शेठ पावशे आणि संतोष शेठ ठाकरे साहेबांच्या वतीने दुपारच्या जेवणाची सोय संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी असेल. आज संडे म्हणजे फन डे आणि फन डेच्या दिवशी आपल्याला भरपूर सारा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक वर्गासाठी आज खऱ्या अर्थानं मेजवानी आहे. क्रिकेट आणि क्रिकेट सोबतीला जेवणाची देखील सोय कांबा प्रीमियर लीगच्या वतीने, म्हणजेच अतिथी देव भव. आलेल्या प्रत्येक पाहुणा, अर्थात तो आमचा मान्यवर मंडळी असो किंबहुना आमचा प्रेक्षक असो, प्रत्येकाची सोय इथे केली जाईल. अनुजी मिश्रा यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. सकाळच्या सत्रामध्ये जल है तो जीवन है, पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून नक्की केली गेली. त्यावेळेस देखील व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं गेलं पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर व्हाईट डॉट, सिंगल डॉट डॉट आणि त्यानंतर व्हाईट बॉल. म्हणजे शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. यावेळेस देखील स्ट्रोक फसलेला आहे. कॅचची संधी निर्माण झाली होती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलेली आहे आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2, धावसंख्या 34. धावसंख्या फलकावरती 34 या आकड्यावरती पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये किरण बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. लायन्स 11 संघाने जबरदस्त कामगिरी केली. 4 इन अ रो, सलगचे 4 शेड्यूलमध्ये 4 विजय प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज किरण बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर होता. आधीच प्री डिटरमाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाली, मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी या बॉलने प्रदान केली. चेंडू राईज झाला, बॅटर सरप्राईज झाला. प्री डिटरमाइंड अर्ली बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. हे पाहायला मिळतं सातत्याने. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा बॅटरच्या माध्यमातून स्क्वेअर ऑफ द विकेट, टार्गेटेड झोन, स्क्वेअर लेगला केलं जात आहे, मिड विकेट क्षेत्राला केलं जात आहे, कारण शॉर्टर वनचा वापर केला जातो आणि त्यावरती आपण तशाच प्रकारची बॅटिंग करू शकतो. यावेळेस व्हर्टिकल बॅट स्विंग पाहायला मिळाली. चेंडू हवे यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल, चेंडू झाले 4, 2 बॉलचा खेळ शिल्लक. रुपेश दादा चला किट घालून या. टी शर्ट ट्रॅक. डॉट बॉलची होत असताना समाप्ती.
यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने सामना झाला. फिनिश सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम लायन्स 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम लायन्स 11. हार्ड लक आणि टफ लक देणार आहोत चलो शिर्डी 11 या संघाला. आता या स्पॉटसाठी म्हणजे प्लेऑफ्समध्ये दुसरा संघ क्वालिफाय होण्यासाठी 3 संघ आपल्याला दाखल पाहायला मिळतील. ते म्हणजे चलो शिर्डी 11 कांबा, SPK सुपर किंग्स, साई निधी 11 पावशेपाडा. हे 3 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील.